नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. चमचमीत अशी भजी करणार आहे मी तुमच्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याआधी सांगणार आहे की भजी कशाची आहे. बटाट्याचीही नाही करणार आणि कांद्याचीही नाही. आपल्याला बनवायची आहे अंड्याची भजी. तर त्यासाठी काय काय हवं ते मी तुम्हाला सांगते. चला तर मग बघूयात. अंड्याची भजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अंडी, जी मी उकडून घेतलेली आहे. त्यानंतर बेसन पीठ, रवा, काळी मिरी पुडे, त्यानंतर जिरा पुडे, हे आहे ओवा, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ, लाल तिखट, धना पावडर, त्यानंतर हळदी पावडर. सगळ्यात पहिल्यांदा मी भजीसाठी लागणारं बॅटर तयार करून घेणार आहे. बेसन पीठ, त्यामध्ये टाकणार आहे थोडा रवा. रवा हा कुरकुरीतपणा येण्यासाठी टाकणार आहे. रवा घातलेला आहे आपण. आता आपल्याला घालायचे जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, हळदी पावडर घालणार आहे थोडीशी, कोथिंबीर आणि ओवा. लास्टला मीठ. आता मी हे सगळं एकत्र करून घेतेय. बटाटा भजीला ज्याप्रमाणे बॅटर बनवतो आपण त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे. पाणी घालते. हे पहा, बेसनचं बॅटर आपलं तयार आहे. हे पहा. आता आपल्याला अंडी कापून घ्यायची आहेत. अशा प्रकारे मी अंड्याचे दोन तुकडे करून घेतलेत. मी त्याच्यावरती मी जी काळी मिरी पूड घेतली होती ती टाकणार आहे. आणि थोडंसं मीठ टाकणार. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी. त्यातलं जे तेल कडकडीत तापलेलं आहे ते मी थोडंसं बेसनच्या बॅटरमध्ये घालून घेणार आहे. आणि याला पुन्हा एकदा हलवून घेते चांगलं. हे पहा, बॅटर मी तयार केलंय. आता परत हलवून आता आपण भजी सोडून घेऊया. प्रकारे असं डिप करायचं याला आणि चम्मचने सोडून घ्यायचे. हे पहा, अंडा भजी तयार झाली आहे. काढून घेते मी आणि याचप्रमाणे दुसऱ्याच टाकून घेते.
हे पहा, मस्त तयार आहे आपली अंड्याची भजी. पाहू शकता तुम्ही. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.